बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका विजया ब्राह्मणकर लिखित कादंबरी सोनेरी सांज, भाग 10. रघुनाथराव सकाळी उठल्या उठल्या ब्रश करून माठातलं थंडगार पाणी प्यायचे आणि मग टी शर्ट पॅन्ट चढवून बाहेर फिरायला जायचे. रघुनाथराव 65च्या दरम्यान होते. बांधा छान होता, उंच होते, किंचित विरळ मागे सरलेले केस. 2 वर्षांपूर्वी एक माईल अटॅक येऊन गेला होता. 60पर्यंत नोकरीमुळे स्वतःकडे लक्ष द्यायला फारसा वेळ मिळाला नव्हता. सतत काम काम, त्यातूनही बैठं काम. 60व्या वर्षी ते बँकेतून निवृत्त झाले. 2 वर्षांपूर्वी एका अपघातात त्यांची पत्नी गेली होती. मुलीचं लग्न झालं होतं. जवळ असलेला मुलगा, त्याचंही लग्न झालं होतं. रघुनाथराव भराभर चालत होते. त्या चालण्याच्या लयीत मनातील नको असलेल्या गोष्टी बाजूला सारीत होते. चालता चालता रस्ता मागे टाकत जावा तसे. 3-4 किलोमीटर चालून गेल्यावर रघुनाथराव एका छोट्याशा पुलाजवळ बसले. सकाळच्या वेळी झाडावर घरटं असलेल्या पक्ष्यांची किलबिल सुरू होती. कसं सुरू असेल घरी? माझं घर, माझी बाग, हौसेनं बांधलेलं आणि सजवलेलं घर. ज्या घरात आपली मुलं लहानाची मोठी होतात, तीच मुलं आपलं घर आपल्याला परक का करतात? एक लांब उसासा त्यांच्या तोंडून बाहेर पडला आणि रघुनाथराव स्वतःच स्वतःला हरवून बसले. नोकरीच्या निमित्ताने मी बाहेर असायचो, पण मुलांची शिक्षण म्हणून घर हलवलं नाही. माझी गैरसोय होत होती, पण मुलांची गैरसोय होऊ नये, त्यांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून मी प्रभालाही सोबत नेलं नाही. आपण आपल्या अडचणी बाजूला ठेवून मुलांचं हित बघत होतो. पाहता पाहता दिवस सरत होते. मुलगी शाल्मलीचं लग्न झालं. मुलगा सुधीर ग्रॅज्युएट झाला होता. खरं तर त्यानं डॉक्टर, इंजिनियर व्हावं असं मनापासून वाटत होतं, परंतु त्याच्या अभ्यासात तेवढी गती नव्हती. काहीतरी बिझनेस करायचा म्हणत होता. मी बाहेर असल्यानं बँकेचे सारे व्यवहार प्रभाच बघायची. सोबत सुधीर असायचा. लॉकर उघडणे, काही दागिने काढून आणणे, पुन्हा ठेवणे ही कामं प्रभा त्याला सांगत असे. अलीकडे बिझनेस करायचा म्हणून मागे लागला होता आणि रघुनाथरावांसमोर तो प्रसंग उभा राहिला. बरंच काही आठवत राहिलं. बिझनेससाठी एवढा पैसा कुठून आणायचा? एकदा मी म्हटलं, अकाउंटला इतके पैसे आहेत तुमच्या आणि मला नाही द्यायचे तर काय करणार आहात? पैसा कुजवणार आहात का? सुधीर म्हणायचा. त्याच्या अशा वागण्यानं मला, त्याच्या आईला, प्रभाला मनस्ताप व्हायचा. मनात नसूनही त्याच्यासाठी म्हणून 2-3दा त्याला पैसेही दिलं, परंतु निष्पन्न असं काहीच झालं नाही. मीही आता रिटायर्ड झालो होतो. हा बरोबरीचा पोरगा नुसता घरी बसून असायचा. नुसतं ग्रॅज्युएटवाल्यांना कुठली नोकरी मिळणार? उलट मलाच म्हणायचा, तुमच्या ओळखीने कुठेतरी लावून द्या. मी तोही प्रयत्न केला, पण 2,500-3 हजाराच्या वर कुणी देईना आणि एवढ्या कमी पगाराची नोकरी करणं त्याला कमीपणाचं वाटत होतं. महागाई वाढत होती. त्याच्या बरोबरीची मुलं नोकरीला लागली होती. मीही निवृत्त झालो होतो. सुधीर, जरा भाजी घेऊन येतोस? त्याची आई त्याला सांगायची. बाबांना सांग, त्यांना कोणतं काम आहे? लोळत पडलेला सुधीर बेफिकीरपणे म्हणायचा. अरे पण लहान लहानशा गोष्टींसाठी त्यांना पाठवायचं म्हणजे? का? इतर लोक नाही करीत? आणि मी आणायचं म्हणजे काय? तू नेमके पैसे देणार आणि भाजी आणल्यावर तू पैशाचा हिशोब मागणार. 4 पैसे तरी जास्तीचे सुटतात का तुझ्या हातून? चिडून सुधीर म्हणायचा. सुधीरच्या अशा वागण्या बोलण्याला आम्ही कंटाळलो होतो. बँकेचे पैशाचे व्यवहार माझ्यापेक्षा त्यालाच अधिक माहीत असत. सुधीर, लग्नाला जायचं आहे, चलतोस का बँकेत? लॉकरमधून दागिने काढायचे आहेत. प्रभा, राहू दे, जे आहेत ते घाल आणि दागिने घालून कशाला मिरवतेस लग्नात? उगा श्रीमंतीचं प्रदर्शन. सुधीर, नेहमी आईसोबत बँकेत जाणारा सुधीर यावेळी गेला नव्हता.
लग्न आटोपलं. एकदा आम्ही दोघंच बँकेत गेलो तर काही दागिने कमी दिसले. अहो, यात गोप एकच दिसतो. घरी असेल, मी म्हणालो. नाही हो, मला चांगलंच आठवतंय. 2 गोफ होते आणि तेही लॉकरमध्येच होते. मुद्दाम 2 केले होते. म्हटलं एक शाल्मलीला देईन आणि एक सुधीरला. असेल असेल, नीट बघ. घ्या, बघा बघा तुम्हीच. दागिन्यांची ती पर्स परत परत आम्ही बघितली. गोप नव्हता. हे नक्की सुधीरचंच काम, मी रागानं म्हणालो. अहो, जरा शांत व्हा. सर्व वस्तू लॉकरमध्ये ठेवत प्रभा म्हणाली. आम्ही घरी निघालो. सुधीरला काही म्हणू नका हं. का? अहो, पण त्याच्याशिवाय कोण हात लावल लॉकरला? ती पोरगी तिकडे लांब. तिला देण्यासाठी हा काही एक शिल्लक ठेवणार नाही. आपण त्याचं लग्न करून द्यायचं का? कदाचित सुधारेल. होय, लग्न करून दुसऱ्याच्या पोरीचं नुकसान करायचं. पण मग त्याला काय तसंच ठेवायचं? तू विषयांतर करू नकोस. तुझ्याच लाडानं वाया गेलाय तो. प्रभा गप्प राहिली. घरी येऊन मी सुधीरला चांगलंच फैलावर घेतलं. पण तोही काही कच्च्या गुरूचा चेला नव्हता. पुरून उरला आम्हाला. उलट त्यानं आपल्या आईला ठणकावून सांगितलं, माझ्यावर कशाला आळ घेतेस? तूच तुझ्या त्या लाडक्या मुलीला दिला असशील. म्हणे गोप गेला. एक तुच्छ नजर आईकडे टाकून सुधीर उलटा फिरला होता. हा पोरगा आहे की कोण? खूप मनस्ताप देतोय हा. प्रभा तोंडातल्या तोंडात पुटपुटली आणि मग आत गेली. तिच्या मागून मीही आत गेलो. प्रभा रडत होती. रडतेस कशाला? रडण्यानं काय गेलेली वस्तू परत येणार आहे? मीही जरा चिडूनच म्हणालो. प्रभाला वाटलं की सांगून टाकावं खरं की फक्त गोपच नाही तर सोन्याच्या अंगठ्याही गायब आहेत. पण नको, आधीच एवढा तमाशा झालाय, त्यावर हे सांगणं म्हणजे आगीत तेल टाकल्यासारखं होईल. म्हणून ती गप्प राहिली. हे सगळं तुझ्यामुळे. चांगले संस्कार. एक मिनिट थांबा. संस्कारांचं म्हणत असाल तर शाल्मली सुधीर दोघंही माझेच ना? म्हणजे मी तिच्यावर चांगले संस्कार केले आणि ह्याच्यावर नाही केले असं म्हणायचं काय तुम्हाला? घरातल्या 2 कुंडीतील 2 रोपांना मी सारखं पाणी नाही घालणार? रघुनाथरावांचं वाक्य तुडीत प्रभा म्हणाली. तर मग हे असं का होतंय? प्रेमाचा अतिचिखलही मुलांना बिघडवतो. मुलावर प्रेम करणं, त्यांच्यावर विश्वास ठेवणं चुकीचं आहे का? पण आपल्या प्रेमाचा तो गैरफायदा घेतोय हेही कसं लक्षात आलं नाही तुझ्या? हे सारं झाल्यावर प्रभा एकटीच बसून होती. खरंच मुलाला सांभाळताना आपलं कुठं चुकलं तर नाही ना, याचं आत्मपरीक्षण ती करीत होती. एकदा सुधीर माझ्या पासबुकाला हात लावताना दिसला होता. आणि हो, एकदा त्याने कुठल्याशा फॉर्मवर माझ्या सह्याही घेतल्या होत्या. कुठे सह्या करून तो आमची फसगत तर करणार नाही ना? असं असेल तर? हृदयाचा एक ठोकाच चुकला. तरी सह्या करताना मी विचारलं देखील, कशासाठी सही घेतोयस माझी? असं म्हणून. कर ना मुकाट सही. तुला काय मी फसवणार आहे? मगरूरपणे सुधीर म्हणाला होता. प्रभाला त्या आठवणीने आता घाम फुटला होता. सुधीर बाहेर गेला होता. रघुनाथराव समोर डोळे मिटून दिवाणावर पडले होते. दोघांचंही चित्त थाऱ्यावर नव्हतं. दोघंही पोराच्या वागण्याने त्रस्त होते. आणि एक दिवस सुधीर एका मुलीला घरी घेऊन आला. तो काहीच बोलला नाही, पण ती येऊन आमच्या दोघांच्याही पाया पडली. मला आणि प्रभाला कळेच ना की हा काय प्रकार आहे. तरीही मनात शंकेची पाल चुकचुकलीच. काही आशीर्वाद वगैरे द्याल की नाही सुनेला? सुधीर म्हणाला. सून? आश्चर्यानं प्रभा म्हणाली. होय, कोर्ट मॅरेज करून आलोय आम्ही. आधी तरी सांगायचंच ना. का? आत्ता सांगितलं तर काय बिघडलं?
आणि आधी सांगितलं असतं तर तुम्ही परवानगी दिली असती. उलट सुधीरनेच आम्हाला प्रश्न केला. प्रभाने त्या पोरीला कुंकू लावलं आणि ते लावताना त्यांचं लक्ष त्या पोरीच्या गळ्याकडे गेलं. लॉकरमधून गायब झालेला गोफ त्या पोरीच्या गळ्यात होता आणि सहज त्याने तिच्या हाताकडे बघितलं. त्या लॉकरमध्ये नसलेल्या 2 अंगठ्या तिच्या बोटात होत्या. प्रभाला मनातून चीड आली होती, परंतु चिडण्याची ही वेळ नव्हती. तिने रागाने सुधीरकडे बघितलं. तो निर्लज्जपणे हसत होता. आई, हिच्या गळ्यातील मंगळसूत्र तिच्या आईनं दिलंय. आणि हो, ही नोकरी करते, म्हणजे आम्ही तुम्हाला जड होणार नाही. मुलगी सरळ आत गेली. जणू त्या पुरीला हे घर नवीन नव्हतं. तिच्या मागून सुधीरही आत गेला. आम्ही दोघं हतबल होऊन हे सारं पाहत होतो. थोड्या वेळात ती चहा करून घेऊन आली. चहा साखरेचे डबेही तिने विचारले नाहीत. हे प्रभाला प्रकर्षानं जाणवलं. सुधीरने स्वाती म्हणून आवाज दिला, त्यामुळे त्या मुलीचं नाव कळलं. स्वाती दिसायला छान, चुणचुणीत होती, पण तोंडाने फटकळ होती. लग्नानंतर मात्र एक झालं. तिच्या भावासोबत सुधीर बिझनेस करू लागला. स्वातीचा भाऊ बिल्डर होता. हळूहळू सुधीरचाही जम बसू लागला. स्वातीचीही नोकरी होती. घरात इकडची वस्तू तिकडे झालेली तिला चालत नसे. आई, ह्या कॅसेट्स तुम्ही उचलल्यात का? या सीडीला हात कशाला लावला? आणि प्रभाऐवजी मीच म्हणालो, मग काय झालं हात लावला तर? बाबा, मध्ये हात लागला की खराब होतात सीडी. नीट पकडाव्या लागतात. किती महागाच्या असतात माहिती आहे? मलाच कानकोंड वाटलं. प्रभाचाही चेहरा पाहण्यासारखा झाला होता. एके दिवशी रविवारी प्रभाने मोलकरणीला चहा दिला. हे काय आई, चहा कशाला दिलात? अगं, थंडीचे दिवस आहेत, बरंही नाही तिला. तिला बरं नाही याचा तुम्हाला पुळका का? तरी म्हणते मी की चहा एवढ्या लवकर संपतो कसा? आणि आई, तुम्हाला पैशाची किंमत नसेल, पण आम्हाला आहे. दिवसभर मान मोडेपर्यंत काम करावं लागतं, तेव्हा कुठे पैसा मिळतो, कळलं? प्रभा स्तब्धपणे बघतच राहिली. या घरात आपण नगण्य आहोत हे तिला कळून चुकलं. आई, तुम्ही संध्याकाळी जेवणार का? होय. आणि बाबा तुम्ही? का रोज जेवत नाही का आपण? आम्ही दोघं बाहेर जाणार आहोत जेवायला. आहे ते खाऊन घ्या. मी स्वयंपाक करणार नाही, विनाकारण वाया जातं मग. स्वातीच्या ह्या काटेकोरपणाचा आम्हाला जाच व्हायला लागला. मध्ये शाल्मली आली. बऱ्याच दिवसांनी ती आली होती. प्रभाला काय करू आणि काय नको असं झालं होतं. छोट्या नातवाचे लाड करण्यात आमचा वेळ जात होता. आई, मी 4 दिवस झाले बघते, रोज नवनवीन पदार्थ करताय, रोज गोड करता. मग मुलगी आली आहे घरी, करायला नको? करा हो करा, पण तुमचे हे फाजील आणि अतिप्रेमामुळे आमचं टाइम टेबल कोलमडलंय ना. त्याचवेळी शाल्मली बाहेर गेली होती म्हणून बरं, नाहीतर ती क्षणभर देखील थांबली नसती तिथे. तुझ्या कमाईची मिजाज नको, ह्यांची पेन्शन सुरू आहे. आणि मिजाज ह्या शब्दाला वाढवीत स्वातीनं राईचा पर्वत केला होता. सुधीरही आईला नाही नाही ते बोलला. ती आहे म्हणूनच या घरात टिकून आहे. दुसरी कोणी असती तर तुमच्या त्रासामुळे टिकलीच नसती. घर कसं चालवायचं ते शिक तिच्याकडून, बघ कशी काटकसरीनं घर चालवते ती, वगैरे वगैरे. सुधीर बरळत होता. एवढी वर्ष आपणही संसार केला, पण हाती शून्य आल्यासारखं वाटलं प्रभाला. शाल्मलीला ती आली की तिच्या मनाप्रमाणे कपडे घेत असू, पण यावर्षी प्रथमच तिच्या हाती कपडे देण्यात आले. अतिशय सुमार ड्रेस स्वाती स्वतःच्या पसंतीने घेऊन आली होती. स्वाती, तिला तिच्या पसंतीने आम्ही ड्रेस घेऊन दिला असता. आजवर असंच चालत आलंय. मी आणलं तर काय वाईट केलं? आणि चालत आलेल्या रूढी जरा बदलवा नाही, अशानं तर तुम्ही आमचं दिवाळं काढाल. तिची पसंती यात नाही. पाहुण्यांनी जे दिलं ते घ्यावं. पाहुण्यांच्या पसंतीचा विचार केला जात नाही.
स्वाती, ती पाहुणी नाही. मग काय या घरातील आहे? कशाला केलं पुरीचं लग्न? राहू द्यायचं असतं ना इथेच. आणि पाहुणी नाही म्हणता शाल्मली ताई, मग काय घराचा हिस्सा देणार आहात? हो, देईन देईन. मी माझ्या मुलीला जे वाटेल ते देईन. अरे वा, मुलगा काय परका आहे का? त्याला तर भिकारीच करायला निघालात. स्वाती, कृपा करून गप्प बैसा था. गप्प मी नाही, तुम्ही राहाई. फटका मारल्यासारखी स्वाती म्हणाली. यावरून एकच लक्षात आलं, घरी आलेली मुलगी साधी नव्हती, खूप पोहोचलेली होती. पैशाची तिला हव होती. शाल्मलीबद्दल तिला प्रेम नव्हतं. घराचं घरपण जपण्यापेक्षा पैसा जपण्यातच स्वारस्य होतं. नाती जपण्यापेक्षा ती तोडण्यात तिला आनंद होता. 8 दिवस राहून शाल्मली निघाली. जाताना रडली. म्हणाली, आई, या घरात पूर्वीचा मोकळेपणा नाही वाटत. माहेरपण संपल्यासारखं वाटतं. असं म्हणू नको शाल्मली, आम्ही आहोत ना. तुमचं काय चालतं आई घरात? ज्या घरात माझेच आई वडील परक्यासारखे राहतात, त्या घरात मला आपलेपणा कसा वाटेल? आम्ही दोघांनीही तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या मनातली सल कायम होती आणि आमच्याही. अनेक वर्षांपासून प्रभाची भिसी सुरू होती. 8-10 वर्षापासूनची. त्यानिमित्तानं 10-12 जणी एकत्र येत एकमेकीची सलगी वाढली होती. एकमेकींचे विचार, भावना, अडचणी, दुःख समजून घेता येत होतं. जणू हे सारं एका कुटुंबासारखंच होतं. मागच्या महिन्यात आमच्याकडे भिसी होती. प्रभानं खपून 4 पदार्थ केले. 4 वाजता बायका आल्या. गप्पा हास्यविनोद करीत प्रभानं केलेल्या फराळांचा सर्वांनी आस्वाद घेतला. तिच्या पाककलेचं सर्वांनी कौतुकही केलं. संध्याकाळी स्वाती घरी आली तेव्हा बायका निघत होत्या. प्रभाने नंतर सारं आवरलं. प्लेटा विसरून ठेवल्या आणि डायनिंग टेबलवरून कापड फिरवू लागली. तशी स्वाती तिच्या जवळ जाऊन म्हणाली, आई, हे काय आहे? म्हणजे? थबकून प्रभा म्हणाली, नाही म्हणजे तुम्ही हे काय चालवलंय? मला कळलं नाही तुला काय म्हणायचंय ते. सारं कळतं, पण वेळ घेऊन पेडगावला जाताय. स्वाती, ओरडू नका. ह्या एवढ्या बायकांना बोलवायची काय गरज होती? आमची नेहमीची भिसी आहे. मीही त्यांच्याकडे जातेच की. तर कशाला जाता? आणि इथे काही पैसे वर नाहीत आले हवे तसे उधळायला. यापुढे असले थर मी चालवून घेणार नाही. आणि कुठे आहेत भिसीचे पैसे? अच्छा, हे आहेत होय. रबर लावून ठेवल्या पैशांच्या बंडलकडे स्वातीचं लक्ष गेलं आणि तिने ते पटकन उचललं. स्वाती, ते पैसे माझे आहेत. एकाच घरात माझं तुझं काय करता आई? आणि तुम्ही आता एवढे पदार्थ केलेत, त्याला खर्च नाही आला? किराणा तर मीच आणते ना. असं म्हणत पैसे घेऊन स्वाती आपल्या रूममध्ये निघून गेली. प्रभाला हुंदका अनावर झाला. मी तिच्याकडे बघितलं. जाऊ दे असं म्हणालो. खरं तर स्वातीच्या अशा वागण्यावर आम्हीही तिखट बोलू शकलो असतो, परंतु वाद वाढवण्यात काय अर्थ होता? आणि पुन्हा एक महत्त्वाचं कारण म्हणजे आम्ही जे बोलू त्याचा विपर्यास करून ती सुधीरला सांगणार. मग त्याची तनतन, भांडण, पुन्हा आम्हाला कमी लेखणं. त्यापेक्षा गप्प राहणं, शांत राहणं हेच सोयीचं होतं. आपलंच घर आम्हाला परक्यासारखं वाटत होतं. स्वतःच्या मनानं काही करता येत नव्हतं. केलं तर ही पोरगी त्यात 10 चुका काढणार. संध्याकाळी स्वाती येण्यापूर्वी हिनं स्वयंपाकाची तयारी केली नाही तर मलाच मिलीला सगळं करावं लागतं. घरात सगळे आयते गिळतात, नुसते लोळतात दिवसभर. किती मरमर करायची मी. माहेरी होते तर आई हातात चहा द्यायची. कधी कुकर प्रभाने लावला तर बापरे आई, भात केला की पेज. नुसता आसट झालाय. आणि वरण किती केलं? डाळीचे भाव माहिती आहेत किती आकाशाला भिडले ते. आता तुम्हाला घरात राहून काय करणार म्हणा.
आता उरलेलं वरण प्या तुम्हीच. आणि त्या दिवशी जेवताना सगळ्यांना वरण कमी वाढणार. जास्तीत जास्त ते उरलं पाहिजेत म्हणून वरणाला त्या दिवशी ती बोटही लावणार नाही. खरंच मुलगी खूप चलाख होती. आमची सर्व बाजूनी कोंडी करीत होती. काही म्हणायला जावं तर आकांड तांडव. अलीकडे तर सुधीर मागेच लागला होता, घर माझ्या नावाने करा म्हणून. मी लक्षच दिलं नाही. मग सारखा आईच्या मागे तगादा लावत होता. अरे मला कळत नाही तुम्हा लोकांना प्रॉब्लेम काय आहे घर माझ्या नावावर करायला. आज ना उद्या सारं तुझंच होणार, पण आम्ही आहोत तोपर्यंत नाही. तर मग काय तोपर्यंत मी वाट पाहत बसू. सुधीर, प्रभा म्हणाली, ओरडू नकोस. आणि हो, लॉकरच्या चाव्या माझ्याजवळ आहेत, नाहीतर बसशील धुंडाळत. दे त्या इकडे. का? दागिने माझे आहेत. नाही कोण म्हणतं, पण त्यावर मुलाचाच हक्क असतो. तर आम्ही काय वर घेऊन जाणार आहोत. नाही, पण पोरीला देऊन टाकाल ना सगळं. का? तिचा हक्क नाही? तिला काय कमी आहे? आणि तुला तरी काय कमी आहे? स्वाती नोकरी करते, नाही म्हणता म्हणता तूही स्थिरावला आहेस. हो, स्थिरावलो ना, स्थिरावलो. कुणामुळे? तर स्वातीमुळे, तिच्या भावामुळे. तुम्ही केली का काही मदत मला? का? बाबांनी पैसे दिले नव्हते? किती किती दिलेत? कुत्र्यासमोर चतकोर तुकडा फेकावा तसे. असं म्हणून निघून गेला सुधीर. प्रभाने तर हातपायच गाळले होते. हे असं नेहमीच घरात काही ना काही चालायचं. एखाद्या व्यक्तीचे एक एक अवयव तोडून फेकावेत तसे सुधीर आमच्या बाबतीत करत होता. अपंग झाल्यासारखं वाटत होतं. कुणाजवळ बोलताही येत नव्हतं. येते मंदिरात जाऊन म्हणून प्रभा जवळच्याच मंदिरात गेली. रोज भजन असायचं तिथे. मीही घरी वाचत बसलो होतो. मग टी व्ही लावून बातम्या ऐकल्या आणि तेवढ्यात कुणीतरी बातमी दिली, काका, प्रभा काकूंना अपघात झालाय, काकू गेल्या. आणि ते ऐकून सगळं घरभोवती गर्रकन फिरल्यासारखं वाटलं. प्रभा मंदिरातून घरी यायला निघाली तेव्हा मागून येणाऱ्या गाडीनं तिला उडवलं होतं. शालमुलीला कळवलं. ती आली. तिचा आकांत पाहवत नव्हता. बाबा, असं कसं झालं हो म्हणून ती मला बिलगत होती. मी कशी बशी तिची समजूत काढली. अशाही परिस्थितीत सर्वांची गप्पा करणारी स्वाती प्रभाला नेतेवेळी जोरजोरात रडत होती. तिचं हे खोटं रडणं फक्त मलाच जाणवत होतं आणि शालमलीला. प्रभाचे 13 दिवस झाले. बरेच पाहुणे गेले होते. प्रभाची लहान बहीण शुभा माझ्या सांगण्याने थांबली होती. स्वाती नोकरीवर गेली. सुधीरही त्याच्या साईटवर गेला होता. बाबा, मी उद्या जाईन म्हणते, शालमली म्हणाली. 15 दिवस झालेस तू इथं आहेस. छोटूचं बालक मंदिर आहे. जावई एकटे आहेत तिथे. ते करतात स्वतःचं, पण राहून तरी किती दिवस राहायचं. काही अडचण नसेल तर थांब ना, शुभा म्हणाली. मावशी, इथे राहण्यासारखं काही राहिलंय का? तू बघतेस ना त्यांच्या वागण्याच्या तऱ्हा. जाणवू देणार नाहीत पण सारखे चिमटे काढीत असतात. शालमली, तू शांत हो, शांत हो. कसे शांत हो मावशी? अहो अहो, माझ्या आईबाबांसारखे आईबाबा शोधून सापडणार नाही. बघितलं ना आईला किती त्रास दिलाय ते. आता काळजी वाटते ती बाबांची. माहिती नाही कसे वागतात ते त्यांच्याबरोबर. आजवर एकाची दुसऱ्याला सोबत होती, पण आता बाबा, बाबा तुम्ही चला माझ्यासोबत, माझ्याकडे चला. इथे हाल होतील तुमचे. नाही गे, तसं काही नाही. मी मला सांभाळेन. आणि हो शुभा, ऐक, माझं काही बरं वाईट झालंच तर शालमलीचं माहेर पण तू करायचंस. असं काय बोलताय बाबा? पोरी, प्रभाशिवाय जगणं अशक्य आहे.
भाऊजी, खचून जाऊ नका असे. आम्ही आहोत ना. ताईने तुम्ही आमचंही मुलांसारखं केलं. कधी परखेपणा जाणवू दिला नाही आम्हाला. हेही दिवस जातील भाऊजी. दुःख कितीही मोठं असलं तरी काळ ती दुःखे बरी करतोच करतो. पुन्हा जरा वेळ सारे शांत बसून राहिले. अरे, एक विसरलोच, रघुनाथराव उठत म्हणाले. आणि त्यांनी खिशातून 4 सोन्याच्या बांगड्या आणि मंगळसूत्र, अंगठी, कुड्या काढून ते शालमुलला देत म्हणाले, घे. हे काय? नको बाबा. नको काय? आईचे दागिने आहेत. प्रसाद समजून घे. नेतेवेळी तिच्या अंगावरचे काढून कुणीतरी माझ्या हातात दिलेत. ते मला दिले म्हणूनच वाचलेत. तशीही प्रभाची इच्छा होतीच तुला काहीतरी द्यायचं म्हणून. लॉकरमधले दागिने सुधीरने साफ केले. हे एवढं वाचलंय ते घे. घे पोरी, नाही म्हणू नकोस. बाबांनी दिलेले दागिने शाल्मलीने उंजळीत घेतले आणि ती ढसाढसा रडली. शुभा तिला समजावीत होती. रघुनाथरावाने डोळे कोरडे केले. मुलाला घेऊन शाल्मली दुसऱ्या दिवशी गेली. शुभाही गेली. एकट्या रघुनाथरावांना घर खायला उठत होतं. बाबा, तुम्ही कशाला दुपारी चहा केलात? मी करून दिला असताना आल्यावर. स्वाती सायंकाळी घरी आल्यानंतर म्हणाली, अगं, मला दुपारी चहा लागतो, पण संध्याकाळी चहाच चहा होईल ना. विनाकारण 2-2दा गॅस जळतो. गॅसचे पैसे मीच देतो. त्यात काय एवढं? घर तुमचंच आहे ना. आम्ही तर किती करायचं. उगाच शब्दाने शब्द वाढवायला नकोत म्हणून रघुनाथराव शांत राहिले. संध्याकाळी स्वातीची घरी यायची वेळ आणि माझी बातमी ऐकायची वेळ एकच. अलीकडे तिची सारखी भुणभुण चालू असे. विजेचं बिल खूप येतं असं. पण मी लक्ष दिलं नाही, कारण हे घर माझं होतं. मी स्वतः लोन काढून बांधलं होतं. या घरातील वस्तू मी आणि प्रभानं जमवली होती. आणि हे आयत्या बिळावरचे नागोबा मलाच डंक करीत होते. तिनं म्हटलं तरी मी माझा दुपारचा चहा करून घेत होतो. पण अलीकडे ती जास्तच खोचक बोलत असल्याने मी दुपारचा चहा बाजूच्या कोपऱ्यावर असल्या चहाच्या टपरीवर जाऊन घेत होतो. पण आता हे तिनं विजेच्या बिलाचं वेगळंच सुरू केलं होतं. मला कळत नव्हतं ही तरुण पिढी अशी का वागते. ह्यांच्या हिंडण्या फिरण्यात, हॉटेलिंग करण्यात मी दखल देत नव्हतो. प्रभा होती तेव्हाही आम्ही दोघं ते कुठे जातात, काय करतात याकडे लक्षच देत नव्हतो. वाटलं म्हणावं, पोरांनो, तुम्ही तुमच्या आयुष्याच्या कॅनव्हासवर हवे तसे रंग भरा. नाही कोण म्हणतंय, पण आमच्या आयुष्याच्या कॅनव्हासवरचे रंग पुसण्याचा अधिकार तुम्हाला दिला कुणी? म्हाताऱ्यांना त्यांचं आयुष्य जगू देत की. त्यात तुमची लुडबुड कशाला? त्यांना त्यांचा विरंगुळा नको. पण मग मी गप्पच बसलो. रघुनाथराव मनाला मुरड घालून जमवून घेत होते. संध्याकाळची एकटेच कुठेतरी चक्कर मारून यायचंय, निर्हेतुक. आता जगणंही निर्हेतुक झालं होतं. प्रभा गेल्यापासून एकटेपण भोवती साचलं होतं. असं बाहेर फिरलं की तेवढ्यापुरतं बरं वाटायचं. आज ते फिरून आले तेव्हा स्वाती सुधीर घरी आले होते. त्यांच्या बाहेरून येण्याची दखल तशीही कुणी घेतली नाही. त्यांना ती अपेक्षाही नव्हती. चप्पल काढून ते आत आले. स्वयंपाकघरात जाऊन स्वतःच प्यालाभर पाणी घेऊन प्यायले. पुन्हा बैठकीत येऊन बसले. तितक्यात फोन आला. बहुतेक स्वातीच्या मैत्रिणीचा असावा. हॅलो. हो येते ना, पण जरा उशीर होईल आम्हाला. का म्हणजे काय? जस्ट येतोय कामावरून. आणि स्वयंपाक करायचा ना. हो ग बाई, जेवायला मी सुधीर येतोय, पण इतरांचं काय? नाही ग, स्वयंपाक कुठे चुकतो मला. एकही दिवस नाही. मदत कुठे असणार कुणाची? चालायचंच आपलं नशीब, दुसरं काय. खस्ता खायच्या बस. तिचं हे बोलणं ऐकून मन फार उद्विग्न झालं. तरीही स्वतःवरती संयम ठेवत म्हणालो, सकाळचं असेल ना, होईल माझं तेवढ्यात.
भूक ही नाही फारशी. करते ना. मग म्हणाल शिळच खाऊ घातलं. तिरकस बोलत स्वाती उठली. स्वयंपाक काय केला तर खिचडी. चलतो आम्ही, खाऊन घ्या. असं म्हणून दोघेही बाहेर गेले. त्या दिवशी मी जेवलोच नाही. अन्नावरची वासनाच उडाली होती. सगळं कसं परक परक वाटत होतं. जगूच नाही असं वाटत होतं. एकटेपण खायला उठत होतं. खिचडीची शीही उतरली नाही हे बघून स्वातीची सकाळी बडबड चालू होती. भूक नव्हती तर सांगायचं ना. उगीच माझी मेहनत वाया गेली. आणि आता कोण खाईल ही खिचडी? शिळं खाल्ल्यानं माझं पोट दुखतं. बाबा जेवला नाहीत रात्री? सुधीर विचारत होता. भूकच नव्हती. नसायला काय झालं? स्वातीनं किती प्रेमानं. बस गप्प राहा. सुधीरचं वाक्य अर्धवट तोडीत मी म्हटलं. काय झालं एवढं तनतन करायला? सुधीर चिडून म्हणाला. कोण तनतन करतं? मी? हे बघा नीट राहा. आम्ही आहोत म्हणून ठीक आहे, नाहीतर वाक्य झाले असते जीवाची आई गेल्यावर. दोघंही कामावर गेले. सारं ऐकून मी गप्प राहिलो होतो. बीपी वाढल्यासारखं वाटत होतं. अस्वस्थ वाटत होतं. छातीत दुखत होतं. ते दुखणं हळूहळू डावीकडे पसरत होतं. आणि त्याही परिस्थितीत मनात विचार आला. हा पोरगा आई हे शब्द उच्चारण्याच्या लायकीचाच नाही. पोरगा म्हणून ह्यानं काय केलं? स्वतःच्या आईला रडवलं. तिच्या नावावरचे पैसे तिची सही घेऊन स्वतःच्या नावावर केले. लॉकर ताब्यात घेतलं. फुटका मनी दिसू दिला नाही ह्यानं त्यातला. प्रभाच्या अंगावर होतं तेवढंच मिळालं. आता हा आई म्हणतोय. आईचा अर्थ तरी कळतो का ह्याला? म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. आणि रघुनाथरावांच्या छातीत एक जबरदस्त कळ उठली. संबंध शरीर घामानं थबथबून गेलं. स्वाती सुधीर घरी नव्हते. अशावेळी त्यांनी त्यांच्या गावात त्या चुलत भावाला फोन केला. असं असतानाही सुधीरला याबाबत कळवावं असं त्यांना वाटलं नाही. राम, रघुनाथ बोलतोय. बोल. येतोस का? का रे, बरं नाही का? आवाज का असा खोल येतोय? पलीकडून आवाजच आला नाही. रघुनाथ, येतोय मी. अवघ्या 10 मिनिटात राम रघुनाथरावांच्या घरी आला. त्याने पटकन स्वतःच्या गाडीने रघुनाथरावांना दवाखान्यात ॲडमिट केलं. लगेच ट्रीटमेंटला सुरुवात झाली. संध्याकाळपर्यंत त्यांची प्रकृती स्थिर झाली. स्वाती सुधीरही येऊन गेले. पुढे मग एन्जिओग्राफी झाली. बरेच ब्लॉकेजेस होते आणि मग एन्जिओप्लास्टी झाली. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.